नमस्कार, मी डॉक्टर क्षमा खोब्रागडे, सरस्वती भुवन शिक्षणच्या सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य म्हणून आहे. पर्यावरणशास्त्र विभाग आणि जीवरसायनशास्त्र विभाग यांनी मिळून आजची राष्ट्रीय स्तरावरची सस्टेनेबल वॉटर मॅनेजमेंट अँड पब्लिक हेल्थ या विषयावरची राष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलेलं आहे. या परिषदेचा मुख्य उद्देश आज पाण्याच्या टंचाईला आपण सामोरं जात आहोत, ह्या प्रश्नावर जगभरामध्ये स्थानिक स्तरावर विविध पातळ्यांवर प्रयत्न होताना दिसत आहेत. ह्या सर्वांचे जे उपाययोजना चाललेल्या आहेत त्या आपण आपल्या इथे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे उपयोजन करू शकू, ह्या माहितीचं तंत्रज्ञानाचं उपयोजन करण्यासाठी म्हणूनचा हा आपण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. आज या परिषदेसाठी म्हणून जवळपास 45 विविध शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी शिक्षक हजर राहिलेले आहेत. एकूण 262 पार्टिसिपंट्स या परिषदेसाठी आहेत. 115 ज्याला आपण म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट आपल्याकडे आलेले आहे. आणि आत्ता सध्या आपण पाहत आहात की हे पोस्टर प्रेझेंटेशन आणि ओरल प्रेझेंटेशन सुरू आहे. या परिषदेचं उद्घाटनाला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी सर, त्यांच्यासोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बायोकेमिस्ट्रीचे प्रोफेसर डॉक्टर किसन कोडाम सर उपस्थित होते. आणि यासोबतच श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉक्टर श्रीरंग देशपांडे सर होते. आमच्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शंकरवार सर हे देखील यासाठी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत आजचा हा उद्घाटन सोहळा झालेला आहे. त्यानंतर डॉक्टर किसन कोडाम यांचं कीनोट स्पीच झालेलं आहे. त्यांचं बायो रेमेडिएशन ह्यावर खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे, करत आहेत. बायो रेमेडिएशन ही आजच्या सध्याच्या काळातली एक नवीन असं तंत्रज्ञान, जुनंच तंत्रज्ञान आहे, पण विविध अंगाने ह्यावर काम होत आहे. जलप्रदूषणाला एक उत्तम उपाय म्हणून देखील ह्याच्याकडे बघितलं जातं. आज आपल्या शहरामध्ये जे की ऐतिहासिक शहर आहे आणि इथे नहेर अंबरीच्या माध्यमातून जलव्यवस्थापनाचं खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला जाळं बघायला मिळत आहे. तर आपण इथे आज जे सगळे 52 दरवाजांच्या खालून वाहणारे नाले आहेत हे आपण स्वच्छ कसे करू शकू. आपले जे इथे वेगवेगळे तलाव होते, आपण जरी आज म्हणत असलो की मराठवाडा हा दुष्काळ प्रवण आहे, अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून आपण बघितलं तरी देखील ऐतिहासिक काळाचा आपण जर का संदर्भ घेतला तर ह्या 52 दरवाजांकडून स्वच्छ पाण्याचे झरे वाहत होते, हा आपण विसरता कामा नये. आज अनेक तलाव, छोटे छोटे ज्याला आपण म्हणतो झरणे, हे आज बंद झालेले आहेत. आणि हे निसर्गाचा कोप नसून मानवाने निसर्गावर केलेलं अतिक्रमण आणि मिळालेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा दुरुपयोगच आहे की काय, हा देखील यासाठी प्रश्न आहे. प्रत्येक नागरिकांनी आपापल्या स्तरावर काय प्रयत्न करायला पाहिजे त्याची देखील इथे माहिती आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये आपल्या येथील शासकीय कर्करोग रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अरविंद गायकवाड सर यांनी दिलेली आहे. याच्यासाठी म्हणून चेअरपर्सन म्हणून संस्थेच्या सहसचिव डॉक्टर रश्मी बोरीकर मॅडम होत्या. सकाळच्या सत्रातील चेअरपर्सन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रोफेसर डॉक्टर सतीश पाटील सर होते. आज ह्या ओरल सेशनसाठी म्हणून परीक्षक म्हणून डॉक्टर पुष्पलता जाधव, प्रोफेसर शेंडे सर, डॉक्टर अजित गेडाम सर म्हणून काम बघत आहेत. तसंच पोस्टर प्रेझेंटेशनसाठी म्हणून डॉक्टर योगिता पद्मे, डॉक्टर मिलिंद जाधव आणि डॉक्टर प्रवीण दवणे सर हे परीक्षक म्हणून काम करत आहेत. आणि आम्हाला अत्यंत कमी कालावधीत देखील ह्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थातून अत्यंत चांगला उत्स्फूर्त असा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळालेला आहे. मी वेगळं बोलायची आवश्यकता नाही, आपण सगळे बघतच आहात.
जलव्यवस्थापन हे काही क्लिष्ट नसून प्रत्येकाने आपापल्या स्तरावर जर का सजगपणे ह्या पाण्याकडे बघितलं, त्याचा विनियोग योग्यपणे केला तर निश्चितच आपण काही प्रमाणात का होईना या प्रश्नावर मात करू शकतो. योग्य म्हणजे कसं करायला पाहिजे पाणी आपण आता आपल्याला बघतोय, आपण शहरामध्ये 8 दिवसाआड पाणी येत आहे. हे 8 दिवसाआड पाणी आलं तर आपल्याला त्याचा वापर खूप सांभाळून करायला पाहिजे. घरातल्या घरात आपण त्या पाण्याचा रियूज जरी शब्द असला तर त्याचा पुनर्वापर करायला पाहिजे. धुण्या भांड्याचं पाणी आपण बाथरूमसाठी वापरू शकतो, गार्डनसाठी वापरू शकतो. आज असं झालेलं आहे की माझ्याकडे नळ आल्यानंतर मी त्याचं किती पाणी वापरलं तरी मला कोणी बोलणारं नाही. तर ही जी दृष्टी आहे ही आपण आता डेव्हलप करायला पाहिजे. आता आपला शहरातली जी आपण राहण्याची व्यवस्था आहे, आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहत आहोत. फ्लॅट सिस्टीममध्ये आपल्याकडे कंबाईंड सिवरेज सिस्टीम आहे, म्हणजे घरातून निघणारं सर्व सांडपाणी हे एकत्रितरित्या जमा होतं. म्हणजे ते टॉयलेटमधून येणारं असेल, लॅट्रिन्समधून येणारं असेल आणि किचनमधून येणारं असेल, हे सगळं पाणी एकत्रित होतं. किचनमधून येणाऱ्या पाण्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित नसतं. त्याला आपण त्याचा पुनर्वापर करू शकतो. आपण तिथल्या तिथेच त्यामध्ये असलेल्या प्रदूषकांचं प्रमाण कमी करून त्याचा पुनर्वापर आपण करू शकतो. पण याच्यासाठीची आपली जो स्ट्रक्चरल डिझाईन आहे हे आपल्यासाठीचं आता पूरक नाही आहे. ह्यासोबतच आपल्या सर्वांच्या मानसिकतेमध्ये आपल्याला बदल करण्याची खूप गरज आहे. आपली जी आपण पाहतो की आज सलीम अली सरोवर जे की आधी 54 एकरमध्ये होतं ते आता आकुंचन संकुचित होत आता 32 आणि त्यापेक्षा कमी ह्याकडे चाललेलं आहे. आणि त्याच्यामध्ये किंवा कुठलेही आपण नैसर्गिक जलस्रोत जे असतील त्याच्यामध्ये आपण सर्रासपणे कचरा टाकण्याकडे लोकांची प्रवृत्ती दिसून येते. ह्याच्यासाठी वेगळ्या शिक्षणाची गरज आहे का? हे तर आपलं बाळबोध शिक्षण आहे, ह्याची आपल्याला जाणीव असायलाच पाहिजे. कारण जर का ह्या पाण्याचा वापर आपण योग्य पद्धतीने पुरेसा तेवढाच, म्हणजे पाणी ही संपत्ती म्हणून वापरावी अशी आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आवश्यकता वाटते की मॅडम तुम्हाला? पाण्याला मीटर असणं आवश्यकता वाटते? पाण्याला मीटर असणं आवश्यक आहे का तुम्हाला असं वाटतं? मला पाण्यासाठी मीटर लावणं आवश्यक आहे का तुमच्या हिशोबाने? हा तांत्रिक प्रश्न आहे. पण जर का लोकांची मानसिकता नसेल, पाण्याचा अतिवापर होत असेल तर ह्याला कुठेतरी रोख लावण्यासाठी ते पण करण्याची आवश्यकता आहे. कारण आपण आपल्याच महाविद्यालयातर्फे आपल्या इथे पदव्युत्तर पदवी आणि रिसर्च सेंटर आहे, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातलं ही रेकग्नाइज केलेलं सेंटर आहे. आणि आपल्या इथे वेगवेगळ्या प्रश्नावर वेगवेगळ्या समस्यांवर इथे आपलं काम होत असतं. एक सर्वे आपण केलेला होता की औरंगाबाद शहरातील पाणी पुरवठा, तेव्हा आपल्या लक्षात आलं की कितीतरी नळांचे कनेक्शन्स असे आहेत की ते इल्लीगल आहेत. आजही आपण जर का पाहिला तर हा माझा 2002चा अभ्यास आहे. आज आपण पाहिलं तर आजही परत ती स्थिती आपल्याला बघायला मिळते की कितीतरी ठिकाणी अवैध पद्धतीने नळाचे कनेक्शन्स घेतलेले आहेत. आणि आपण हा एक राष्ट्रीय संपत्ती म्हणून ह्याच्याकडे बघण्याची गरज आहे. आपण फक्त वैयक्तिक माझं घर माझं पाणी एवढा विचार न करता आपली ही सामाजिक संपत्ती आहे. कारण पाणी जर कमी झालं तर तुमचं माझं एकट्याचं नुकसान नाही होणार, आपण पूर्णच एक साथ सगळेजण नष्ट होऊ. हे आपण ही जागरूकता निर्माण करावी. खरं म्हणजे हा प्रमुख उद्देश ह्या परिषदेमधला आहे. हे आम्हाला हे आपण विद्यापीठामध्ये सबमिट करत असतो, म्हणून आपल्याला सगळा कारभार हा आपण इंग्रजीमध्ये आपल्याला सादर करावा लागतो, म्हणून ह्या काही तांत्रिक गोष्टी वाटतात. पण याचा मुख्य उद्देश जो आहे हा विद्यार्थ्यांनी, इथल्या सामान्य नागरिकांनी, अभ्यासकांनी आणि जे पॉलिसी डिसिजनमध्ये आहेत त्यांनी या प्रश्नांची आवश्यकता गंभीरता ओळखून त्या स्तरावर आपल्याला काय काय करता येईल आणि या सगळ्यांचं एकत्रितरित्या आपण कसं नियोजन करू शकू हे देखील आजच्या या निमित्ताने आम्ही करत आहोत. नमस्कार, माझं नाव डॉक्टर चंद्रकांत तागड. मी जीवरसायनशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे. आणि या आजच्या नॅशनल कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल वॉटर मॅनेजमेंट अँड पब्लिक हेल्थ याचा मेन उद्देश नॅचरल वॉटर कन्झर्वेशन हा तर आहेच, पण याच्याही पलीकडे जे वॉटरचं पोल्युशन आहे तर त्याच्यासाठी
काही रिमिडिएशन टेक्निक्समध्ये काय ॲडव्हान्समेंट आहे याचं माहिती जाणून घेण्यासाठी आणि या संदर्भामध्ये एक जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि नवीन जे जनरेशन आहे त्यांना एक मोटिवेशन आणि एनकरेजमेंट देण्याचाही याच्यामध्ये उद्देश आहे. आजच्या आपल्या सत्रामध्ये प्रोफेसर डॉक्टर कोडम यांनी बायो रिमिडिएशन या विषयावरती व्याख्यान दिलं, ज्याच्यामध्ये त्यांनी मायक्रो ऑर्गॅनिझम्स सूक्ष्मजीव यांचा वापर करून पाण्यामधील जे इमर्जन कंटॅमिनंट्स आहेत, टॉक्सिक केमिकल्स, त्यांचं डिग्रेडेशन कशा पद्धतीने आपण करू शकू आणि एक इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल अप्रोच आपण वॉटर प्युरिफिकेशनसाठी कसा तयार करू शकू याच्याबद्दल मार्गदर्शन सगळ्यांना केलं. काही हेवी मेटल आयन्स जे असतात ते खूप टॉक्सिक आहेत, जसं आर्सेनिक टॉक्सिसिटीबद्दल सरांनी सांगितलं. तर त्याला नॉन टॉक्सिक फॉर्ममध्ये करण्यासाठी त्याचं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे, बायोलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ दिस आर्सेनिक इंटू इट्स नॉन टॉक्सिक फॉर्म, याच्या संदर्भामध्ये सरांचं खूप मोलाचं काम होतं. त्याच्याबद्दलही सरांनी त्याच्याबद्दल माहिती सगळ्यांना दिली आणि ज्याच्यामधून एक प्रेरणा घेण्यासारखं सगळ्यांसाठी आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे जल हेच जीवन असं एक ब्रीदवाक्य देऊन अरविंद गायकवाड सरांनी पाण्याचं आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे हे सगळ्यांना पटवून दिलं आणि पाण्याचा कसा नियोजन पद्धतीने आपण वापर करायला पाहिजे याच्या संदर्भामध्येही सरांनी मुलाचं मार्गदर्शन केलं. आपल्याकडे इथे जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांनी वेगवेगळ्या थीमवरती सादरीकरण केलेलं आहे, ज्याच्यामध्ये काही मुलांनी डेव्हलपमेंट ऑफ फंक्शनल नॅनो मटेरियल्स आहे फॉर वॉटर प्युरिफिकेशन टेक्नॉलॉजीज, म्हणजे सूक्ष्मकण जे वापरून त्याचा वॉटर प्युरिफिकेशनसाठी कशा पद्धतीने वापर करू शकू याच्यावरती काही प्रदर्शनं आहेत. काही पाण्यामधील जे पोल्युटंट्स आहेत त्याची चाचणी होणं महत्त्वाचं आहे. पाण्याची चाचणी करायची असेल तर सध्या प्रयोगशाळेमध्ये सॅम्पल पाठवावे लागतात. सॅम्पलची प्रोसेसिंगसाठी जास्त कॉम्प्लेक्सिटी असते, एक्सपर्ट त्याला लागत असतात वापरण्यासाठी. तर काही विद्यार्थ्यांनी इथे अशा डिटेक्शनच्या मेथड्स डेव्हलपमेंटमध्ये काम केलेलं आहे आणि त्याचं सादरीकरण केलेलं आहे, जे की ऑन साईट आणि कॉस्ट इफेक्टिव्ह वेने आपण त्या पोल्युटंट्सचं डिटेक्शनही ऑन साईट करू शकू. आणि याच्या व्यतिरिक्तही पाण्याच्या प्रदूषणामुळं इकोसिस्टम आणि इन्व्हायरमेंटल जो बॅलन्स कसा बिघडत आहे याच्या संदर्भातही काही मुलांनी बरेच सादरीकरण याच्यामध्ये केलेलं आहे. तर एकंदरीत आपल्याला वॉटर मॅनेजमेंट आणि पब्लिक हेल्थ या विषयाला धरून डायव्हर्स जे थीम आहेत त्याच्याबद्दल सादरीकरण आपल्याला इथे पाहायला मिळते. धन्यवाद.